केलास तू, काय झालास तू, असं म्हणायची पाळी आली. अहो दादा, तुमच्याबद्दल बोलताना माणसं 100दा विचार करायची हो. तुम्ही भाजप सोबत गेला, आज कोण पण उठून तुमच्या सोबत बोलतो, तुमच्या विरोधात काही पण बोलतो, आणि आज तुम्हाला त्याच्याकडे परत जावं लागतंय. याच्यासारखं दुर्दैव काय? तुम्ही सातत्याने सांगताय मी विकास केला, मी विकास केला. अहो तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी दिली? ही शरद पवार साहेबांनी दिली. पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं, अर्थमंत्री केलं नसतं, तुम्ही कुठून कामं केली असती? अहो विकास लवांडेला जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केला तर विकास लवांडे पण पहाटे 5 वाजता उठून महाराष्ट्राचा विकास करील. ह्या सभागृहात कुणालाही आमचे वरुण सरदेसाई, आमचे मोरे, आमचे बलकवडे, ह्या कुणाला उपमुख्यमंत्री केलं, कुणालाही अर्थमंत्री केलं तर शेवटी कामं करायला हे काय करणार नाहीत का? पण ही संधी त्यांना मिळणं महत्वाची आहे. तुम्ही नशीबवान आहेत, तुम्हाला शरद पवार साहेबांनी संधी दिली म्हणून तुम्हाला काम करता आलं. आज तुमची काय अवस्था आहे? आज भारतीय जनता पार्टी सोबत तुम्ही गेला, राष्ट्रवादीत होता मागच्या 2019ला. त्यावेळेला दादा तुम्ही 22 जागा ह्या स्वतः तुम्ही त्या जागा वाटत होता खासदारकीच्या. आज तुमची काय अवस्था आहे? 4 जागा लोकसभेला तुमच्या वाट्याला आल्या. त्या 4 जागा मिळवायला 8 वेळा दिल्लीची वारी करावी लागली. 42 आमदार तुम्ही घेऊन गेला, मग तुम्हाला लोकसभेच्या जागा काय मिळाल्या नाही? 4 जागेसाठी 42 तुम्हाला 8 वेळा दिल्ली दौरा करावा लागला. आता 5वी जागा तुम्ही मागताय, पण शिवराजजी ह्यांना 4 खांदेकरी भाजपने बरोबर दिलेत. आता समोरचा एक मडक्यावाला 5वा मागतात ते. म्हणजे भाजपने ह्यांची पुरेपूर व्यवस्था केली. भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे ती जोपर्यंत तुम्ही विरोधात आहे तोपर्यंतच तुम्हाला घाबरती. एकदा तुम्ही त्यांच्या टप्प्यात आले की तुमचा कार्यक्रम बरोबर करते. आज महाराष्ट्रात कधी असं झालं नाही. जगताप साहेब आमदार आहेत, त्यांना विचारा की एका अर्थमंत्र्याची फाईल, उपमुख्यमंत्र्याची फाईल ही उपमुख्यमंत्री क्रमांक 1 कडे जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते. असं महाराष्ट्रात कधी घडलं नाही. त्याची दादा आता तुमच्याबद्दल घडतंय आणि तुम्ही परत आरोप करताय. काय म्हणताय? ठीक आहे, आम्हाला तुमच्यावर बोलायचं नव्हतं, आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहेत, आम्हाला ही तुम्ही बोलायची वेळ आणताय. तुम्ही शरद पवार साहेबांच्यावर